मध्ये आपलं स्वागत। सध्या मी आहे डोंबिवली पश्चिम येथील मराठा हितवर्धक मंडळ या ठिकाणी कोकण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज पुरुष भजनोत्सव 2024 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नेमके कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत चला तर आज आपण पाहणार आहोत। सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने श्रावण महिना सुरू झाला की आपले जे सण उत्सव आहेत ते खऱ्या अर्थाने सुरू होतात आणि याच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला गेलं तर विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं। याच्यामध्ये धार्मिक असतील किंवा सांस्कृतिक असतील या कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते। विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आज आयोजन केलेलं आहे। आज आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी या कोकण प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष मोरे सर या ठिकाणी आहेत। सर नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत। मंडळाचे एकंदरीत कितवं वर्ष आहे आणि किती वर्षांपासून आपण या अशा कार्यक्रमांचं आयोजन करताय? कोकण युवा प्रतिष्ठान ही आमची संस्था गेली अनेक वर्ष विविध कार्यक्रम राबवते, ज्याच्यामध्ये सायक्लोथॉन म्हणजे आम्ही पर्यावरणासाठी काम करतो, त्याचबरोबर वृक्षारोपणाचे कार्यक्रमही बरेचसे केलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही कोकणामधील जे तरुण आहेत, विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शनापासून असे विविध कार्यक्रम सामाजिक आम्ही राबवत असतो। पण आपल्या महाराष्ट्राला जी सांस्कृतिक आपण म्हणू राजधानी आपली जी आहे डोंबिवली ज्याला म्हणतात, तर आमचं डोंबिवलीमध्येच नाही पण परिसरात आम्ही काम करणारं आमचं हे मंडळ आहे आणि आपल्या मराठी माणसाला महाराष्ट्राला एक वारसा लाभलेला आहे भजनाचा, कीर्तनाचा आणि ही आपली परंपरा जपावी म्हणून गेली 8 वर्ष आम्ही भजन स्पर्धा, त्याला आम्ही भजनोत्सव म्हणतो कारण ही स्पर्धा म्हणत नाही आम्ही, कारण तो उत्सव आहे। तर बरीचशी मंडळं त्याच्यामध्ये सहभागी होतात। जसं आमचा हा 2 दिवसाचा भरगतचा कार्यक्रम असतो। काल शनिवारी दिवसभर महिला भजन मंडळ जवळपास 10 महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला होता, त्यांनी त्यांचं सादरीकरण केलं। त्याचबरोबर काल संध्याकाळी मंगळागौरचा कार्यक्रम, कारण श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर पूजा केली जाते, तर त्याचं पण सादरीकरण होतं। जवळपास एक 5 मंडळं होती ज्यांनी सादरीकरण केलं मंगळागौराचं। बऱ्याचशा महिला इथे होत्या आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले ज्येष्ठ अभिनेते मराठी चित्रपटसृष्टीतले भरत जाधव सर पण आवर्जून उपस्थित होते। आणि आज आपल्याकडे जवळपास 21 महाराष्ट्रभरातून पुरुष भजन मंडळं आलेली आहेत जी पार्टिसिपेट करणार आहेत आणि आज संध्याकाळी त्याचा पारितोषिक वितरण सोहळा इथे मराठा हितवर्धक मंडळमध्येच घेतला जाणार आहे डोंबिवली पश्चिम इथे। त्याचबरोबर आम्ही गेली अनेक वर्ष कोकणामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मग कला, क्रीडा ज्याच्यामध्ये उद्योग, पत्रकारिता, सामाजिक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आपण विविध पुरस्कार देतो। मग कोकण क्रीडा रत्न, कोकण उद्योग रत्न असे विविध पुरस्कार देतो आणि कोकणमध्ये उद्योग बरोबरच आम्ही कोकण भूषण नावाचा एक पुरस्कार देतो, ज्याच्यामध्ये यावर्षीचा कोकण भूषण पुरस्कार हे पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई यांना तो आपण देणार आहोत। ते सुद्धा संध्याकाळच्या कार्यक्रमाला येणार आहेत। तो असे विविध कार्यक्रम आम्ही गेली अनेक वर्ष राबवतो। तर ह्या कार्यक्रमाचा लेखाजोखा आहे की अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करतो। कोकणातली जी संस्कृती आहे ती टिकावी आणि कोकणातली जी मंडळी आहेत जी पुढे यावीत आणि त्यांचं नाव लोकांसमोर यावं या संदर्भात हा जनरली कार्यक्रम असतो। आता सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोकण प्रतिष्ठानचे सचिव विराज चव्हाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। सर नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत। गेले 2 दिवस विविध कार्यक्रमांची आपल्याला मेजवानी पाहायला मिळते। काल महिलांसाठी तुम्ही खरं तर स्पर्धेचं आयोजन केलं होतं, आज पुरुष भजनी मंडळ या ठिकाणी आपली मेजवानी दाखवत आहे। गेली 8 वर्ष हे प्रतिष्ठान विविध कार्यक्रमांचं आयोजन करते। काल देखील एक प्रसिद्ध अभिनेता या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी देखील तुमच्या कार्यक्रमाचा स्वाद घेतला। आज भजनी मंडळ बसलेलं आहे, एकंदरीत कसं वाटतंय आणि कार्यक्रमांचं आयोजन करून तुम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद एकंदरीत कसा मिळतो? खरं तर कोकण युवा प्रतिष्ठान गेली 8 वर्ष हा कार्यक्रम आयोजित करत आहे। 2 दिवस ही स्पर्धा आपण आयोजित करतो। खरं तर ही स्पर्धा नसून भजनांचा उत्सव आहे असं आम्ही म्हणतो, म्हणून या आपल्या स्पर्धेचं नावच आहे भजनोत्सव। 1 दिवस महिलांसाठी आणि 1 दिवस पुरुषांसाठी आपण ही स्पर्धा आयोजित करतो। काल महिला भजनी मंडळांचं सादरीकरण झालेलं आहे, आज पुरुष भजनी मंडळ सादरीकरण करत आहेत। खरं तर काल आम्ही अजून एक कार्यक्रम यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केला होता, तो म्हणजे मंगळागौर, आणि त्यालासुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद होता। अनेक विविध भागातून महिला या स्पर्धेसाठी या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार भरत जाधव सर यांची काल उपस्थिती लाभली, त्यामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि आज ही स्पर्धा संध्याकाळपर्यंत चालणार
आणि त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ असणार. आणि त्याचसोबत अजून एक विशेष गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे या बक्षीस वितरणाच्याच वेळेला म्हणजे पारितोषिक वितरणाच्या वेळी आपण कोकणातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा आपण सन्मान करतो आणि त्यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करतो. तर तोसुद्धा पुरस्कार सोहळा संध्याकाळी आपण आयोजित केलेला आहे. आणि या डोंबिवली परिसरातील अनेक भजनी मंडळी, भजनप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर आपल्यासोबत देवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे आपल्यासोबत संचालक आहेत श्री प्रकाश लब्दे, त्यांच्याशी आपण देखील संवाद साधूया. आज जे आपण मराठा हितवर्धक मंडळामध्ये जी भजनाची मेजवानी आज आपण पाहत आहोत, त्यांनी देखील या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला होता. त्यांच्या देखील भजनी मंडळाने या ठिकाणी देखील कार्यक्रमांची मेजवानी आपली दर्शवलेली होती. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई आउटलुकमध्ये. आज तुम्ही या ठिकाणी आलेला होतात आणि आपलं सादरीकरण तुम्ही या ठिकाणी केलं. एकंदरीत कसं वाटतंय? कारण ही आमची कोकणातली कला आहे आणि आम्ही 500 किलोमीटरवरून आज मुंबईमध्ये आलो आणि नोकरी सांभाळत आम्ही दशावतार म्हणजे 800 वर्षापूर्वीची कोकणातली दशावतारी कला ही आम्ही जिवंत ठेवली. त्याचप्रमाणे डोंबिवलीत आमची बरीचशी भजन मंडळं आहेत आणि खरोखर हे कोकण प्रतिष्ठान हे आज 8वं वर्ष आणि ही भजन स्पर्धा जे राबवतात त्याच्यात त्यांचा फायदा असा काय नाही, पण प्रत्येक कलाकाराला जो कोणी आपल्या कोकणातला कलाकार आहे त्याला या स्टेज मिळावा, वाव मिळावा आणि त्या स्पर्धेमधून तो जो गायन करतो त्याच्यातनं त्याची पुढे प्रगती होते. आणि खरोखरच असा उपक्रम डोंबिवलीत आमचे बरेचसे होतात आणि कोकण प्रतिष्ठान हा चांगला उपक्रम 8वं वर्ष आहे. मंडळ भरपूर असतात पण मंडळ टिकवणं हे महत्त्वाचं असतं आणि आज मी ते सर्व कार्यकर्ते बघतो आहे 8 वर्षात तेच आहेत. त्यांचं खरोखर आयोजन नियोजन पद्धतशीर असते आणि त्यांना शुभेच्छा प्रथम मी देतो. आणि खूप मजा म्हणजे मी एक रजा आहे, आम्हाला सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी लोक मजा करतात पण आम्ही हरिनाम म्हणून आम्ही इथे आलो आणि खरोखरच मंडळाला त्यांचे लाख आभार आणि शुभेच्छा देतो. आपल्यासोबत कोकण युवा प्रतिष्ठानचे आयोजक कुणाल मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या मुंबई आउटलुकमध्ये. आज कोकण भजनी मंडळाचं या ठिकाणी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. एकंदरीत नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला आणि कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडतो? भजनोत्सवचं आमचं हे 8वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला. सर्व भजनी मंडळांचा, खास करून दिवा डोंबिवली या भागामध्ये जे आपले कोकणातले लोक जी असतात हे गणपतीचे सण पण येत आहेत, तर त्यामुळे एक सरावासाठी पण त्यांना हा जो कार्यक्रम म्हणजे जो भजनांचा उत्सव असतो तर त्याप्रमाणे त्यांचा आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळतो. आणि मागची अनेक वर्ष जी मंडळं आमच्याकडे येत आहेत तर सातत्याने तशीच ती आमच्यासोबत दरवर्षी येत राहतात आणि असाच आमचा कार्यक्रम अजून चांगल्या प्रकारे आम्ही करू शकलेलो आहे त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य. आपल्यासोबत सध्या आता गजानन प्रासादिक भजन मंडळाचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे जे काही अध्यक्ष गुरव सर आहेत ते आपल्यासोबत सध्या उपस्थित आहे. सर नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत. गेली कित्येक वर्ष तुम्ही या खरं तर क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि नोकरी सांभाळून तुम्ही हे आपली जो छंद आहे तो जोपासताय की कसं काय? हो, आम्ही नोकरी करून हे छंद म्हणजे भजन करतो आहे. आता जवळजवळ आम्ही 1997 पासून आम्ही आमचं भजन पहिलं स्टार्ट केलं. माझे भाऊ विलास गोपाळ गुरव हे पहिले भजनाचे संपादक होते, म्हणजे स्टार्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा वारसा आम्ही सर्वजण हे सांभाळतो आहे आतापर्यंत. बरं, आपल्यासोबत काही तरुण युवा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर पाहायला गेलं ती आजची तरुण मंडळी आपल्याला नोकरीच्या दिशेने वाटचाल करत असलेली पाहायला मिळते आणि जे आपले छंद आहेत त्याला कुठेतरी वाव मिळत नाही, वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे ही जी आपली जी हे आहे ती लुप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की युवा जी काही तरुण मंडळ आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आज या प्रतिष्ठानतर्फे जी स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेला त्यांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. नुकतंच तुम्ही सादरीकरण केलेलं आहे आणि एकंदरीत कसं वाटतंय? तुम्हाला मी प्रश्न विचारेन. तुम्ही मला एक युवा तरुण वाटत आहात. कॉलेज करता की जॉब करता? अच्छा, जॉब करता. जॉब करून तुम्ही हा आपला छंद जोपासता. किती वर्षापासून तुम्हाला या भजन क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि तुम्हाला गोडी कशी निर्माण झाली? आम्ही घरात लहानपणीपासून भजनं करायचो, पण मी ह्या मंडळाला 3 वर्ष झाली मी जॉईन झालो. आता एकंदरीत कसं वाटतंय?
एकदम मस्त. मंडळ जॉईन केल्यापासून एकदम छान. बरं, इतरही काही युवा तरुण आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आउटलुकमध्ये. नाव काय आपलं? अतुल अशोक गुरव. अतुल अशोक गुरव. आपण काय करता? नोकरी करतो. करता. ठीक आहे. किती वर्षापासून आपण या भजनी मंडळात सहभागी आहात? जवळजवळ लहानपणापासून म्हणजे 10-1 वर्ष झाली. आमच्या घराण्यापासूनच हे माझे वडील आहेत, भाऊ आहे, हा मामा आहे, सगळे आमच्या घराण्यातच भजन आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या लोकांनी हजेरी लावली आहे आणि संध्याकाळी बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्यामुळे कोण याच्यामध्ये बाजी मारतं आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.